काही दिवसांपूर्वी आमच्याकडे अजितदादा पक्षाच्या काही कागद त्या ठिकाणी आमच्याकडे आली। हा कागद आहे 10/3/2026 नॅशनल प्रेसिडेंट नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष सुनेत्रा अजित पवार त्यांनी हे पत्र काढलेलं आहे। हे पत्र वाचत असताना काही टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये होत्या, मी ते काही आपल्याला वाचून दाखवत नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं जे वाक्य सुनेत्रा काकींनी या पत्रामध्ये वापरलेलं आहे ते आहे, इट इज ऑल्सो रिक्वेस्टेड दॅट एनी करस्पॉन्डन्स मेड बाय एनी पर्सन ऑन बिहाफ ऑफ द पार्टी इन दिस रिगार्ड बिटवीन 28 जानेवारी 2026 ते हे पत्र लिहू सर, म्हणजे अजितदादांचा ॲक्सिडेंट 28 जानेवारीला जो झाला त्या दिवसापासून मी म्हणजे सुनेत्रा काकी या अध्यक्ष होऊपर्यंत मध्ये जर कुणी कुठला पत्रव्यवहार इलेक्शन कमिशनला केला असेल तो नल अँड व्हॉइड ठरवला जावा। म्हणजे तो कुठलाही जो संवाद असेल पत्रव्यवहार असेल हा गृहीत धरू नये असं कुणी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तर सुनेत्रा काकींनी लिहिलेलं आहे। मग आम्ही आमच्या लोकांना कामाला लावलं, काही लोकांना विनंती केली, काही आपल्यासारख्या पत्रकारांशी आम्ही संपर्क साधला आणि मग काही माहिती आमच्याकडे आली। ती माहिती म्हणजे अजितदादांच्या ॲक्सिडेंट नंतर 18व्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारी 2026 त्या दिवशी एक पत्र अजितदादांच्या पक्षाकडनं हे इलेक्शन कमिशनला देण्यात आलं। त्याच्यामध्ये सह्या कोणाकोणाच्या आहेत? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव अशा 3 लोकांच्या सह्या आहेत। आणि त्या सह्या कशावर त्यांनी केलेल्या आहेत? एक तर त्यांनी खोटं सांगितलं की त्यांचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे, एक प्रत्येक पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन असतं, हे बदलण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे कार्याध्यक्ष असतील, नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट, यांना पक्षाचे पूर्ण अधिकार त्या ठिकाणी दिले जातील। म्हणजे अजितदादांना जाऊन फक्त 18 दिवस झाले होते आणि 16 फेब्रुवारीला हे पत्र इलेक्शन कमिशनला सुनेत्रा काकींना न सांगता, पार्थला न सांगता, बाकी आमदारांना विश्वासात न घेता हे या 3 नेत्यांनी, खास करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी ही ताकद त्या पक्षाची आणि पूर्ण अधिकार जे अजितदादांकडे होते ते पूर्ण अधिकार हे प्रफुल्ल पटेलांना या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं गेलं। जे सुनेत्रा काकींना कळलं असावं म्हणून त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी लगेचच्या लगेच तिथं त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अजितदादा हयात असताना, अजितदादा जिवंत असताना अजितदादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केलं जातं। कदाचित नाशिकचाच जो बोंधू बाबा आहे त्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर तिथं काळी जादू करण्याचा प्रयत्न, नाही तर पूजा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो। मग ती काळी जादू नाही तर तो जो काय पूजा आहे त्याच्या मागे करण्याचं कारण म्हणजे पक्षावर कंट्रोल यावा, असं काय होतं का? त्यानंतर 28 तारखेला दुर्दैवी अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला का घातपात झाला याची चर्चा आणि ते आम्ही सर्वजण शोधतच आहोत। पण योगायोग बघा, दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवसात पियुष गोयल साहेबांचं स्टेटमेंट देतं। काय स्टेटमेंट देतं? की प्रफुल्ल पटेल हे अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत। ठीक आहे, त्यानंतर ते बोलले की मी चुकून बोललो, पण क्रमवारी बघितलं तर कुठंतरी असं दिसतंय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही मोठे इतर पक्षाचे नेत्यांमध्ये कदाचित ह्या सगळ्या गोष्टी आधीच ठरल्या होत्या। आणि मग या आधीच सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या, आधीच जर ठरलं होतं की पक्षाचा कंट्रोल घ्यायचा, तर मग जेव्हा अजितदादांची अंत्यविधी होत होती तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तिथे आले। काय हेतू गुण तिथे आले होते
त्याच्या मागे 27 तारखेच्या बैठकीचा पण काय हेतू होता, का डिले केलं गेलं, हे कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी तपास केला गेला पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. त्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत आणेलच, पण हे कुठेतरी सिद्ध होतं की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता. कारण का अजितदादा हयातीत असताना जे फालतू खर्च होते, नरेश अरोरावरचा खर्च असेल, इतरही काही खर्च असतील, काही गोष्टी पार्टीमध्ये चुकीच्या पद्धतीने होत होत्या, काही लोकांचं कर्तृत्व नसताना सुद्धा त्यांना मोठी मोठी पदं पक्षामध्ये दिली होती आणि मग दादा कार्यकर्त्यांचं आमदारांचं ऐकत होते. पण ह्या लोकांचं ऐकत नसल्यामुळे मग ह्या लोकांनाच कुठेतरी असं पाहिजे होतं का की अख्खी पार्टी आपल्या कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी यावी आणि मग अजितदादांचा ऍक्सिडेंट होणं, पार्टीचा कंट्रोल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं, सुनेत्रा काकींना हे सगळं कळणं. आता सुनेत्रा काकींना मला एवढंच त्या ठिकाणी सांगायचं की राजकारण लय वंगाळ झालेलं आहे. अवतीभोवती जी कोणी लोक आहेत त्यांच्याबद्दलची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. आणि मला जे कळतंय अधिवेशनामध्ये दादांच्या ऍक्सिडेंट बद्दल 1-2 आमदार सोडले तर कुठलाही आमदार तिथं बोलला नाही. कारण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं की अजिबात दादांच्या ऍक्सिडेंट बद्दल त्या ठिकाणी तिथं बोलायचं नाही. जय पवार सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेणार होते, ती प्रेस कॉन्फरन्स का नाही झाली? जय लढणारा आहे, शेवटी पवार आहे, मराठी माणूस आहे, पण मग त्याचा आवाज दाबण्याचा कुणी प्रयत्न करतंय का? ती प्रेस कॉन्फरन्स का होत नाही? ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर आमचं मत आहे की कुठंतरी हा कट आधीच रचला गेला होता का? त्यानंतर पार्टीवर कंट्रोल करण्याचा हा कुठला तरी हेतू काही लोकांचा होता का? आणि मग दादांचा ऍक्सिडेंट, मग ह्याच्यात म्हणून आम्ही सातत्याने म्हणतोय की क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी व्हावं आणि क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन व्हावं यासाठी FIR होणं महत्वाचं आहे. जो FIR काल बँगलोरला कर्नाटकामध्ये झाला आणि तो कालच आपण जर बघितलं तर हा इथं आता DGP महाराष्ट्राकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. आणि शेवटची जर आपण त्या ठिकाणी हे बघितलं त्याच्यामध्ये तिथं सांगण्यात आलेलं आहे की हे सगळं आपल्याकडे आलेलं आहे, आता आपण त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई करा. म्हणजे कर्नाटकाच्या पोलिसांकडे आता हा तपास राहिलेला नाही, हा तपास आलेला आहे महाराष्ट्र पोलिसांकडे. आता महाराष्ट्र होम मंत्रालय, पोलीस या बाबतीत काय निर्णय घेतात हे या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. पण याच्या मागे दादांच्या घातपातच्या मागे नाही तर ऍक्सिडेंटच्या पाठीमागे काय रणनीती होती, काय कट कारस्थान त्या ठिकाणी झालं होतं आणि कुणी रचलं होतं हे बघायचं असेल तर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन होणं हे महत्वाचं आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. 26 फेब्रुवारीचं तुम्ही जे पत्र म्हणतात त्यात काय नेमकं म्हटलंय? कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल झालाय पक्षाच्या असं तर म्हटलं, पण इतर काय बाबी आहेत? त्याच्यामध्ये बऱ्याच बाबी आहेत, पण त्यात असं सांगण्यात आलेलं आहे की द नॅशनल प्रेसिडेंट शॅल प्रिसीड ओव्हर द नॅशनल कन्व्हेन्शन अँड हिज हर ॲब्सेन्स द नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट शॅल प्रिसीड. म्हणजे नॅशनल वर्किंग प्रेसिडेंटला सगळी ताकद मिळली जाईल जेव्हा तिथं राष्ट्रीय अध्यक्ष नसेल. मग कोण आहे वर्किंग प्रेसिडेंट? प्रफुल्ल पटेल आहेत. मग पूर्ण ताकद कोणाला पाहिजे होती? प्रफुल्ल पटेलांना पाहिजे होती. हेच तर आम्ही सातत्याने त्या ठिकाणी सांगत होतो. त्यामुळे 13 दिवस सुद्धा झाले नव्हते, एकच पॉलिटिकल स्टेटमेंट मी त्या ठिकाणी केलं होतं. आम्ही म्हणालो होतो की त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष ह्या सुनेत्रा काकीच झाल्या पाहिजे आणि महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद सुद्धा त्यांनाच त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि सगळे कॅबिनेट मंत्रीपद जे अजितदादांकडे होते ते सुनेत्रा काकींकडे गेलं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मागणं होतं. ठीक आहे, फायनान्स आत्ता मिळालं नसेल, पण आता हे अधिवेशन झाल्यानंतर फायनान्स त्यांना मिळेल असं आम्हाला कळतंय. याच्यासाठीच आम्ही मागणी केली होती, कारण या लोकांवर दादांचा ज्याच्यावर विश्वास नव्हता, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर आमचा सुद्धा त्या ठिकाणी विश्वास नव्हता आणि म्हणूनच तिथं ते स्टेटमेंट आम्ही केलं आणि आमदारांनी प्रेशर टाकलं. त्याच्याच बरोबर 35 आमदारांनी प्रेशर टाकलं, बाकीचे कुणी लिहिलं नसेल ती वेगळी गोष्ट आहे. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी प्रेशर टाकलं म्हणून काकी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, म्हणून काकी ह्या उपमुख्यमंत्री झाल्यात आणि नक्कीच उपमुख्यमंत्री होण्यामध्ये CM साहेबांचा नक्कीच मोठा वाटा आहे आणि वरून केंद्रीय जे भाजपचे मोठे नेते त्यांचाही त्याच्यामध्ये वाटा आहे. पण राष्ट्रीय अध्यक्ष होण्यामागे फक्त कोणाचा वाटा असेल तर काही 35 आमदार आणि पदाधिकारी या लोकांना जे करायचं होतं, पक्षाचा कंट्रोल जो घ्यायचा होता तो मात्र त्या ठिकाणी त्यांना तिथं घेतला आला नाही.
जय पवार यांची पत्रकार परिषद दाबली गेली असं वाटतंय तुम्हाला? जय पवार करताय की 16 फेब्रुवारीलाच हे पत्र आहे, पण त्यापूर्वी सुद्धा असा प्रयत्न झालेला होता का? कारण तुम्ही एकूणच अजितदादांचा अपघात हे सगळं षडयंत्र होतं असा तुमचा आरोप आहे. तर हे पत्र लिहिणं हे सुद्धा पूर्वनियोजित होतं का? हेच तर मी तुम्हाला सांगतोय. 28 तारखेला अपघात होणं, 28च्या आधी ब्लॅक मॅजिकची पूजा होणं, तंत्रमंत्राच्या पूजा त्या ठिकाणी घराबाहेर होणं, 28 तारखेला ऍक्सिडेंट होणं, 2 दिवसातच पियुष गोयल साहेब तिथं बोलून जातात की आता राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेल त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे कुठं ना कुठंतरी हे आधीच सेटिंग झालं होतं का? आधीच बैठक झाली होती का? आधीच चर्चा झाली होती का? आणि मग तिथं येऊन डोळ्यात पाणी जे आणलं गेलं ते खोटं होतं का? कारण एवढं सगळं तुम्ही त्या ठिकाणी करणार असाल, एवढं कट कार्यस्थान त्या ठिकाणी असेल, आणि मग तुम्ही फेब्रुवारी 16ला एक पत्र देताय इलेक्शन कमिशनला, सगळे अधिकार हे तिथं जे वर्किंग प्रेसिडेंट आहेत त्यांना त्या ठिकाणी देण्यात यावे. आणि ही गोष्ट जेव्हा सुनेत्रा काकींना कळाली तेव्हा त्यांनी हे पत्र त्या ठिकाणी लिहिलेलं आणि स्वतः त्यांनी लिहिलेलं आहे की 28 जानेवारी पासून ते त्या राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत जर कोणी त्या ठिकाणी पत्र कुठलंही दिलं असेल ते नल अँड व्हाईट त्या ठिकाणी ठरवावं. म्हणजे सुनेत्रा काकींना कदाचित जी गोष्ट दादांना माहित होती, कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर विश्वास ठेवायचा नाही, हे काकींना कळलंय असं आम्हाला वाटतं. फक्त एवढंच आहे, राजकारण इतकं वंगाळ झालेलं आहे, आसपास कोण लोक आहेत हे मात्र काकींनी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने ठरवावं. का? लेगेसी आहे ही, अजितदादा पवारांची लेगेसी आहे, त्यांचं कष्ट आहे 40 वर्षाचं, आणि याच्यासाठीच कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी आम्ही हा मुद्दा, हा आमच्या पक्षाचा नसला पण शेवटी अजितदादांचा मुद्दा आहे, त्यामुळे अजितदादांचे कष्ट वाया जाऊ नये एवढंच या ठिकाणी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून यांनी हे कागद मी जे पुढे आणलेले आहेत त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मला सांगायचं. हे बघा, तपास तर महाराष्ट्रालाच करावा लागेल. ही घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. FIR घेतला जात नव्हता, आम्ही प्रयत्न केले, कर्नाटका पोलिसांनी तो स्वीकारला, 0 FIRच्या अंतर्गत तो ट्रान्सफर सुद्धा केला. आता हे इन्व्हेस्टिगेशन महाराष्ट्राकडनं व्हायला पाहिजे. आता CID तर इन्व्हेस्टिगेशन करते, CBI कधी करणार आहे हे आम्हाला तरी माहित नाही, कारण अजितदादाच्या पक्षाला 2दा स्मरणपत्र त्या ठिकाणी द्यावं लागलं. आणि मग अशात जेव्हा केव्हा योग्य दिशेने हा तपास जाईल तेव्हा या FIRचा तिथं उल्लेख नाही ते FIR मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्या पद्धतीनेच इन्व्हेस्टिगेशन हे त्या संस्थेला करावं लागेल, हे मात्र खरं आहे. जय पवार यांची जी पत्रकार परिषद होणार, सगळेच पोलीस खराब असतात असं समजून चालणार नाही. आपले DG चांगले अधिकारी आहेत, काही पोलीस चांगले आहेत, ठराविक मोजकेच काही पोलीस सत्तेतल्या लोकांसारखं त्या ठिकाणी बोलतात, ते मात्र नीट करणार नाही. पण आम्हाला कळतच ना कोण खरं आहे आणि कोण वाईट आहे, कोण करते आणि कोण नाही करत. जे करतात त्यांचं नाव आम्ही सकारात्मकच घेतो, जे नाही करत लोकांना आम्ही त्यांची नावं काढून सांगू की हे असे असे आहेत. जय पवारांची पत्रकार परिषद होणार होती ती दाबली गेली का? तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालंय? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आणि काही भाजपच्या नेत्यांनीच कदाचित ती प्रेस कॉन्फरन्स दाबली आहे VSRला वाचवण्यासाठी. कुठं अजून काही पुरावे कोणाच्याच हातात येऊ नये असा प्रयत्न हा काही बलाढ्य शक्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातोय. त्यामुळे हे बोलायला काय हरकत नाही की जय पवारांची प्रेस कॉन्फरन्स होऊ नये अशी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि भाजपच्या काही नेत्यांची इच्छा आहे. प्रश्न एवढाच आहे की दबावाच्या खाली जय पवार हे दबतील का अजितदादा जसे होते की लढायला तयार तसे ते लढतील, एवढाच मात्र फरक आहे. तो जय पवारांच्या माध्यमातूनच आपल्याला कळेल. नाही झालं. या संदर्भामध्ये आता हे जे पत्र हाती लागलेलं आहे या संदर्भामध्ये तुमचं सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या पक्षातल्या त्यांची मुलं या दोघांपैकी कोणाशी काही बोलणं झालेलं आहे का? अशा पद्धतीनं जर पक्षच एक्वायर करण्याचा प्रयत्न जर केला जात होता, अजूनही ती मंडळी त्यांच्या आजूबाजूलाच आहे? बघा, कुठलाही निर्णय घेत असताना एक धाडस लागतं. निर्णय घेताना उगाचच उशीर घेऊन निर्णय घेऊन चालत नसतं, लगेच त्या ठिकाणी घ्यायचा वाटत असतो. आता ह्याला बरीच कारणं देतील की मग पक्ष कसा चालवायचा, कसं करायचं, काय. आता गोड बोलायला ते माहीर आहे. आता या बाबतीत सुमित्रा काकी काय करतात त्यांचा तो पक्ष आहे. फक्त ह्या गोष्टी
त्यांच्यासमोर याव्यात, त्यांच्यापर्यंत ही माहिती यावी, कदाचित आली सुद्धा असेल, कार्यकर्त्यांना या गोष्टी कळाव्यात. आणि अजितदादांच्या ऍक्सिडेंट मागे हे कटकारस्थान म्हणजे 28ला ऍक्सिडेंट झालेला 2 दिवसात भाजपचा मोठा नेता म्हणतो प्रफुल्ल पटेल झाले अध्यक्ष, म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष, आणि मग नंतर हे कागदपत्र, म्हणजे कुठं ना कुठं तरी पक्ष अजितदादांच्या ऍक्सिडेंट नंतर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला का अजितदादांच्या आधीच कट कारस्थान त्या ठिकाणी प्लॅन केलं गेलं आणि त्याचाच भाग म्हणजे अजितदादांचा ऍक्सिडेंट होता. असे बरेच काही प्रश्न आहेत. जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही. निवडणूक आयोगामधल्या आणखी एका पत्राचा प्रामुख्यानं उल्लेख समोर येतोय. दादा गेल्यानंतर लगेच त्याच रात्रीपासून विलिनीकरणाच्या नावाखाली किंवा आपल्या अजित पवारांच्या पक्षातले जे आमदार आहेत त्यांच्या सुद्धा संपर्क साधला जात होता आणि त्यामुळं अशा वेळेला अजित पवारांचा पक्ष हा शरद पवार यांचा पक्ष एक्वायर करेल या भीतीपोटी हे अधिकार देण्यात आले होते असा सुद्धा एक अँगल आहे, म्हटलं जात आहे, त्यांच्याकडनं म्हटलं जाईल. पवार साहेब बोललेत का त्याबद्दल? कधी सुप्रियाताई कधी बोलल्यात का? मी काय बोललोय का? फक्त जे इतर आमचे सर्व नेते आहेत अजितदादांबरोबर चर्चा काय झाली ही त्या ठिकाणी सांगत होते. आता याच्यात आमच्याकडे पण बरेच पुरावे आहेत, पण आम्ही तो विषय पुढे आणत नाही कारण का राजकारण आम्हाला त्या विषयाचं करायचं नाही. आणि विलिनीकरण हे दादा असताना ठरलं होतं, दादांनी ते ठरवलं होतं, दादांकडे बघून ते त्या ठिकाणी होत होतं आणि दादा साहेबांकडे बघून करत होते. आज दादाच नसतील तर विलिनीकरण हा प्रश्नच राहिलेला नाही. त्यामुळे आम्ही त्या विषयावर कुठंच बोलत नाही. आणि राहिला प्रश्न त्यांना जर उद्या जाऊन, आता बघू कोण त्या बाबतीत काय बोलतंय, त्यांनी जर काय खोटेपणा लोकांसमोर तिथं आणला की असं झाली चर्चा, तशी झाली चर्चा, त्या दिवशी झाली जेव्हा दादांचा ऍक्सिडेंट झाला, मग आमच्याकडे पण काही गोष्टी आहेत. आम्ही सुद्धा खरं काय घडलं हे लोकांसमोर त्या ठिकाणी आवडलं. फक्त त्या घटनेचं राजकारण होऊ नये एवढी दक्षता त्या ठिकाणी आम्ही सर्वजण घेतोय. आता तुम्ही एक महत्वाचं पत्र आणलं, पण ते पत्र असं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष होण्यापूर्वीचं पत्र आहे. आता दुसरी एक माहिती अशी समोर आहे किंवा अशी एक चर्चा आहे की ज्या दिवशी त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्या दिवशी जे मिनिट्स पाठवण्यात आले होते निवडणूक आयोगाला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रीय अध्यक्ष / राष्ट्रीय कार्याध्यक्ष अशा पद्धतीनं अधिकार मिळण्यासाठी एक प्रयत्न करण्यात आला होता. हे खरं आहे का आणि या संदर्भात तुमच्याशी काही माहिती आहे का तुम्हाला? नाही, याबद्दलची माहिती मला अजूनपर्यंत आलेली नाही. पण जी गोष्ट त्या कन्व्हेन्शनमध्ये नाही तर त्या बैठकीमध्ये ठरलीच नसेल तरी सुद्धा काही ऑफिसच्या कार्यालयाच्या लोकांना हाताशी धरून जर स्लॅश नाही तर काही विषय नाही तर थोडंसं लिखाणात बदल करून जर काही गोष्टी इलेक्शन कमिशनला पाठवल्या असेल तर तो फ्रॉड आहे. त्या पक्षामध्ये तो फ्रॉड झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि काकींना आता ह्या सगळ्या गोष्टी नवीन असल्यामुळे काकींचा जे काही नवीनपणाचा फायदा हा तिथे असणारे मोठे नेते म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे त्या ठिकाणी घेतात असं आपल्याला म्हणावं लागेल. आता या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना कुठल्या इतर मोठ्या पक्षाचा वर्धास्त आहे का हे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल. निवडणूक आयोगामध्ये तुमचं जे भांडण चालू होतं निवडणूक आयोगामध्ये ते राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधात चालू होतं. आता सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आपली जी पहिली भूमिका होती पक्ष मिळण्यासंदर्भातली ती कायम राहणार आहे का? तुम्ही या संदर्भातली नव्याने याचिका केली आहे? नाही, याच्यासाठी तुम्ही बघितलं असेल तर आम्ही कुठंच त्या ठिकाणी फॉलोअप करताना दिसत नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये हा मुद्दा चालला असला तरी आम्ही स्वतः जाऊन डेट द्या, डेट लावा असं कुठंच तिथं त्या ठिकाणी म्हणत नाही. याच्यावरूनच काय गोष्टी तुम्ही समजून घ्या. अशा वातावरणामध्ये, अशा काळामध्ये अशा पद्धतीने प्रेशराईज करणं, कोर्टात जाणं, डेट लावून घेणं, डेट लागावेत यासाठी प्रयत्न करणं हे काय आम्ही त्या ठिकाणी केलेलं नाही. 6 महिने त्या ठिकाणी जाऊ द्या, मग नंतर त्या ठिकाणी बघू. शेवटी साहेबांची तब्येत सुद्धा जेव्हा ही घटना घडली त्यानंतर भावनिक झाल्यामुळे साहेबांची तब्येत सुद्धा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेली. आता तब्येत खूप चांगली आहे आणि मग याच्यानंतर राजकारण हे आम्ही त्या ठिकाणी चर्चेत आणू. पण आतापर्यंत राजकारणाबद्दल कुठलीही चर्चा आमच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी झालेली नाही. सर्वात जास्त तटकऱ्यांवरती सुरू अटकले संशयाचे. त्यानंतर तो पायलट जो जिवंत आहे त्याला अमेरिकेतही हलवण्यात आलं असे चित्रणकरांना माहिती. विषय एवढाच आहे की कोणाकडे सुई जाती हे इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतरच आपल्याला कळेल. जर इन्व्हेस्टिगेशन नाही तर तपासच होणार नसेल तर आपल्याला कुठं काय कळणार आहे. आता ती सुई तटकरेंकडे जाते, प्रफुल्ल पटेलकडे जाते, पायलटकडे जाते, VK सिंगकडे जाते, DGCAच्या कुठल्या अधिकाऱ्याकडे जाते, का ती माझ्याकडे येते, का ती खालून फार मुख्यमंत्र्यांपर्यंत पास वरपर्यंत जाते हे आज आपल्याला बोलता येणार नाही. विषय एवढाच आहे, इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली त्या ठिकाणी होणं अतिशय महत्त्वाचं आहे. एवढंच माझं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि कोणाला कुठेही हलवता येत नसतं.
तो रोहित सिंग नावाचा जो कोणी मालक होता त्याला आता एक टप्प्याटप्प्याने त्याचे जे काही विमान आहेत ती विमानं मात्र अमेरिकेला हलवण्यासाठी सुरुवात केली, ते डॉक्युमेंटेशन सुरू केलेलं आहे. पण शेवटी एवढी मोठी ताकद VK सिंगला आणि VSRला जर वाचवत असेल याच्यावरनं समजून घ्या. दादाचा ॲक्सिडेंट झाल्यापासून आत्तापर्यंत 80 ते 90 कोटी रुपये VSRला या महाराष्ट्र सरकारली त्या ठिकाणी दिलेलं आहे. हीच ती सरकार ज्याच्यामध्ये अजितदादांचा पक्ष आज सत्तेत आहे आणि हीच ती सरकार ज्याच्यामध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री असताना त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि ज्या कंपनीमुळे मृत्यू झाला त्या कंपनीला या सरकारने 90 कोटी रुपये अजितदादांचा ऍक्सिडेंट झाल्यापासून दिलेत. याच्यावरूनच काय गोष्टी तुम्ही समजून घ्या. कर्नाटकमध्ये जो एफआयआर दाखल झाला काँग्रेसची सत्ता आहे तर इथे काही तांत्रिक अडचणी आहेत असं मुख्यमंत्र्यांनी मग कर्नाटकमध्ये होतो आणि मग वर्ग महाराष्ट्रात होतो. 40 वर्ष अजितदादांनी या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी तिथं काम केलं, समाजकारण आणि राजकारण. अजितदादांचा ऍक्सिडेंट जेव्हा झाला तेव्हा उपमुख्यमंत्री होते आणि मग ऍक्सिडेंट झाल्यानंतर FIR करणं हे महत्त्वाचं असतं. कारण का क्रिमिनल तपास जर आपल्याला करायचा असेल तर FIR मध्ये ज्या काही गोष्टी नोंदवल्या जातात त्या पद्धतीने FIR होतो. मुंबईमध्ये 0 FIRच्या अंतर्गत प्रयत्न केला, बारामतीत केला, त्यानंतर CID कडे केला, तर तिथं कुठंच FIR घेतला गेला नाही. त्याच्यावरूनच समजून घ्या की काही लोकांवर आमचा आता विश्वास राहिलेला नाही. पण शेवटी आता आम्हाला कर्नाटकात जावं लागलं. त्याचं कारण असं की तिथे काही महिन्यांपूर्वी जेव्हा गवई साहेब या सुप्रीम कोर्टचे प्रमुख असताना त्यांच्यावर जेव्हा एका चिरकुट व्यक्तीने तिथं बूट फेकला होता, महाराष्ट्रामध्ये वातावरण तापलं होतं, तेव्हा अमरावती, पुणे, नागपूर, त्याच्याचबरोबर कोल्हापूर या बऱ्याच भागात 0 FIR करण्याचा प्रयत्न केला होता त्या चिरकुट माणसाच्या विरोधात, ज्याने एवढ्या मोठ्या महान व्यक्ती म्हणजे जो एकदम कष्टातून मोठा होता, महाराष्ट्राचा स्वाभिमान गवई साहेबांवर बूट फेकला, असं त्या जली फेकला, त्याच्यावर तो FIR करण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्रात तो झाला नाही. झाला कुठं तर तो कर्नाटकात झाला. त्यामुळे राहुल गांधींजींना मी जेव्हा त्या ठिकाणी भेटलो होतो त्यांनी कुठंच काही म्हणजे सगळा विषय समजून घेतला. फक्त त्यांनी एक स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं की जिथं तुला न्याय मिळू शकतो अशा राज्यात तू प्रयत्न का करत नाही. आणि मग गवई साहेबांचा रेफरन्स घेऊन त्यावेळेस जर तिथं न्याय मिळाला असेल, 0 FIR झाला असेल तर आपला सुद्धा होईल या हेतूतून परवा मी तिथं गेलो आणि माझा FIR झाला आणि तो ट्रान्सफर सुद्धा झाला. DGP महाराष्ट्र यांच्याकडे आता हा FIR येऊन पडलेला आहे. तो आता बारामतीला घेऊन जावा लागेल आणि त्यानंतर तपास त्या पद्धतीने करावाच लागेल. राज्यात एक दुसरा मुद्दा देखील आहे. रोहित दादा, राज्यामध्ये एक दुसरा मुद्दा देखील उपस्थित होतोय, तो म्हणजे अशोक खरात यांचा विषय देखील राज्यामध्ये सध्या आहे. गोपीचंद पडळकर यांनी आज आरोप केलाय जयंत पाटलांवर की जयंत पाटलांना रक्ताने अंग अशोक खरात यांनी घातली होती. ही टीका त्यांनी अरे पोलीस प्रशासन कोणाकडे, तपास कोण करतंय? SIT सरकारलीच लावली. तुमच्याकडे फोटो आहे, तुमच्याकडे व्हिडिओज आहे, तुमच्याकडे सगळंच काय, करा प्रसिद्ध सगळं, येऊ द्या टीव्हीवर, आम्हालाही कळू द्या. हे बघा त्यांचा तिथं राजकीय वाद आहे. त्यामुळे पडळकर हे जयंत पाटील साहेबांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत आणि त्याच्यात काही लोकांचे फोटो आहेत, ते काही सामाजिक कार्यक्रमामध्ये एकत्रित येऊन कोण साईडला उभं हे कोणालाच काही माहीत नसतं, त्यातले ते फोटो आहेत. हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं. काल मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा त्या बाबतीत सांगितलं. आता ह्याच्यामध्ये आमचं एकच मत आहे की जे पुरावे आता मुख्यमंत्र्यांकडे आलेले आहेत, आता तुम्ही काल एक पुरावा बघा, काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत होते, पाणी कुणी दिलं, हे कुणी दिलं. पण आता भाजपचं सरकार असताना 1.5 कोटीचा निधी त्याच भाजपच्या एका नेत्याने तिथं त्या मंदिराला, जिथं हा भोंदू बाबा बसतो त्या मंदिराला त्या ठिकाणी दिलं. आता मग राजकारण करायचं का ह्याच्यावर? अरे खरं काय येऊ द्या ना. असं कुणी कधी उद्या जाऊन करू नये. राज्यात असणारे नेते या असल्या वेड्या भोंदू बाबाच्या नादी लागू नये. हे जर आपल्याला त्या ठिकाणी एक एक्झाम्पल करून दाखवायचं असेल, करा अशी एखादी कारवाई की उद्या सगळेच घाबरले पाहिजे बंधू बाबाकडे, नाही तर अशा बंधू बाबाकडे जायला. आणि असे बंधू बाबा जे महिलांवर त्या ठिकाणी अत्याचार करतात यांना सुद्धा समज बसली पाहिजे की असं करून या महाराष्ट्रामध्ये चालत नाही. हा आता संधी तुम्हाला मिळाली, त्या संधीचा योग्य वापर सरकारने करावा. आता काल कदाचित मुख्यमंत्री साहेब बोलत असताना पण त्यांनी ते सांगितलं, म्हणजे नरबळी, म्हणजे जी गोष्ट आपण विचार सुद्धा करू शकत नाही अशी गोष्ट त्या ठिकाणी तिथं घडलेली आहे. म्हणजे हे ब्लॅक मॅजिकचाच एक भाग झाला. आणि काही लोकांशी बोलल्यानंतर त्यांचं असं मत येतं की नरबळी तेव्हा दिला जातो जेव्हा पुढचा व्यक्ती जो आहे, जो कुणी असेल, जो पॉवरफुल आहे,
त्या व्यक्तीची जागा आपल्याला जेव्हा घ्यायची असते तेव्हा दरबारी दिला जातो, असं काही लोकांचं तिथं मत आहे. आता मला तो विषय कळत नाही, पण असं आता चर्चेत त्या ठिकाणी यायला लागले. त्यामुळे नरबली दिला कोणी, कोणासाठी दिला गेला, त्याच्या मागे काय होतं का, आणि मग तसं जर बघायचं झालं तर दादांच्या ऍक्सिडेंटपर्यंत हा विषय येतो का, हे सगळं त्या ठिकाणी बघावं लागेल. दादांचा ऍक्सिडेंट या काळ्या मॅजिकमुळे झाला असं आमचं मत नाही, पण काळी मॅजिक जेव्हा केली जाते त्याच्या मागे हेतू काय, हेतू जर दुसऱ्याला मारायचा आहे, दुसऱ्याला कमी दाखवायचा आहे, दुसऱ्याचं सत्ता घालवायचा आहे, तो हेतू जास्त महत्वाचा असतो. आणि त्या हेतूमुळेच आम्हाला असं वाटतं की ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करत असताना डिटेलमध्ये जाऊन इन्व्हेस्टिगेशन करणं तितकंच महत्वाचं आहे. देखो, न्याय व्यवस्था पे हमारा विश्वास है. हम कोर्ट भी जा सकते थे, कोर्ट जाने के बाद हमको 100% न्याय मिलने वाला था, लेकिन कोर्ट ने वो न्याय दिया. हमको ये जानना था कि महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र की पुलिस ये अगर एफआईआर कर नहीं रहे तो दूसरा राज्य अगर न्याय देने वाला राज्य है, वहां पे जाके वहां का जो पुलिस प्रशासन है वो न्याय देता है कि नहीं देता, वो हमको देखना था. और दूसरी बात, हमको लोगों को भी दिखाना था कि ये जो एफआईआर, 0 एफआईआर नहीं तो नॉर्मल एफआईआर जो हम बात कर रहे थे, महाराष्ट्र में ये जो प्रशासन है उनपे कोई तो कंट्रोल कर रहा है, इसके कारण ये एफआईआर यहाँ पे नहीं हुआ. लेकिन वहां पे कर्नाटका में पुलिस प्रशासन ने, मैं सिर्फ अकेला वहां पे गया था, कोई बड़ा नेता मेरे साथ नहीं था, मेरा एफआईआर ले लिया. मतलब वहां पे सामान्य व्यक्ति को, कॉमन मैन को न्याय मिल सकता है कर्नाटका में, लेकिन महाराष्ट्र को नहीं मिल सकता. इसीलिए कोर्ट न जाते हुए, कोर्ट पे विश्वास है हमारा, लेकिन कोर्ट न जाते हुए हमको एक संदेश देना था कि प्रशासन अगर अच्छा हो, अगर शासन अच्छा हो, तो काम कॉमन व्यक्ति का डेफिनेटली होता है, जस्टिस वहां पे मिलता है, जो कर्नाटका गवर्नमेंट ने वहां पे दिखा दिया. देखो, ये जो पत्र है, ये पत्र सुनेत्रा काकी का है. उन्होंने ये पत्र कब लिखा, जब वो उनके पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष बने. कब बने? 8 तारीख को बने. ये पत्र कब का है? 10 मार्च का पत्र है. अभी वहां पे अगर आप देखो तो यहाँ पे एक लाइन उन्होंने लिखी है, उस लाइन में उन्होंने लिखा है 28 जनवरी, मतलब दादा का एक्सीडेंट जब हुआ उस दिन से आज तक अगर किसी भी व्यक्ति ने इलेक्शन कमीशन को कोई भी पत्र वहां पे दिया होगा, वो नल एंड वॉइड कंसिडर किया जाए. वो खुद उन्होंने ही लिखा. अभी हमने थोड़ा सा रिसर्च करने के बाद कौन सा वो पत्र है, तो 16 फरवरी को ये यहाँ पे जो पत्र है, ये पत्र सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल और कोई ब्रिजभूषण मोहन श्रीवास्तव, उन्होंने ये पत्र इलेक्शन कमीशन को दिया है. और वहां पे जो वर्किंग प्रेसिडेंट है, जो प्रफुल्ल पटेल है, उनको पूरे अधिकार वहां पे दिए जाए, ऐसे वहां पे उन्होंने बोला है. और बोलते वक्त उन्होंने बोला कॉन्स्टिट्यूशन में चेंज हुआ है, जो नहीं हुआ था. मतलब कुछ तो गलत इंफॉर्मेशन देते हुए पावर लेने की कोशिश प्रफुल्ल पटेल और सुनील तटकरे ने वहां पे की थी. और सबसे इंपॉर्टेंट बात क्या है, देखो कि जब अजीत दादा का एक्सीडेंट हुआ था 28 जनवरी को हुआ था, और शायद 1 तारीख के आसपास या 30 तारीख के आसपास गोयल साहब ने, जो भाजपा के बहुत बड़े नेता है, उन्होंने बोला था प्रफुल्ल पटेल ये राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा पक्ष के हो गए. तो अभी अगर ये 2 दिन में ये स्टेटमेंट आता है और वहां पे अगर आप देखो तो इसके बाद एक प्रयत्न होता है वहां पे कंट्रोल करने का, तो कहां ना कहां तो भी कॉन्स्पिरेसी है क्या, साथ में बैठते हुए कुछ प्लान किया था क्या, दादा का एक्सीडेंट उस प्लान का एक हिस्सा है क्या. ये जो प्रफुल्ल पटेल और सुनील तटकरे जो अभी पार्टी पे कंट्रोल लेने की वहां पे कोशिश कर रहे हैं, तो ये सुनेत्रा काकी को मालूम था, इसलिए उन्होंने पत्र निकाला. अभी आगे क्या होगा, कैसे होगा, देखा जाएगा. क्योंकि दादा जब थे तब सुनील तटकरे और प्रफुल्ल पटेल, उनका जो स्टाइल था वो नरेश अरोड़ा को ताकत देने का, खर्चा वहां पे करने का, ये करने का, वो करने का. कोई ऐसे पदाधिकारी है जो कुछ काम नहीं करते, शायद बोधू बाबा के साथ ही ज्यादा पूजा करते होंगे, उनको वहां पे रखना है कि नहीं रखना, ऐसी बहुत सारी चर्चा थी जो दादा प्रफुल्ल पटेल और सुनील तटकरे के खिलाफ थे. अभी वही प्रफुल्ल पटेल और सुनील तटकरे दादा के बाद पार्टी को कंट्रोल में लेने की कोशिश की. उसी के साथ दादा जब जिंदा थे उनके घर के बाहर ब्लैक मैजिक वहां पे किया था.
अभी ब्लैक मैजिक पे हमारा विश्वास नहीं, लेकिन उसके पीछे जो इंटेंट है दैट इज ऑल्सो इम्पोर्टेंट। और नासिक का जो भोंदू बाबा पकड़ा, सुनील तटकरे जी और उनके पार्टी के जो प्रमुख अलग नेता है उनका और वो भोंदू बाबा का बहुत पास वाले संबंध वहां पे थे। तो अभी ये सब देखने के बाद इसलिए हमारा कहना है कि इन्वेस्टिगेशन करते वक्त डिटेल इन्वेस्टिगेशन करने की जरूरत है और इस पेपर को भी उस इन्वेस्टिगेशन का भाग किया जाए। आप जिन दो लोगों का नाम ले रहे हैं, आज भी वो दो लोग सुनेत्रा जी के इर्द गिर्द हैं। इस मुद्दे को लेकर आपकी बातचीत हुई, क्या आपने उन्हें आगाह किया है? देखो, अभी सुनेत्रा काकी राजनीति में है, राजनीति में काम करते वक्त अभी उनको केयरफुल रहने की जरूरत है। जो लोग दादा के खिलाफ थे या दादा उनके खिलाफ हुए थे, उसके बाद ही दादा ने निर्णय लिया था कि अभी ये सबको बाजू को रख के पार्टी को दो पक्ष साथ में आना चाहिए। उसके कारण भी कुछ तो रीजनिंग होगा। अभी काकी ने निर्णय लेना है कि किसको साथ में रखना है, किसको साथ में नहीं रखना। हमारा ड्यूटी जो था, क्योंकि दादा ने ये जो पार्टी बनाया बहुत कष्ट से वहाँ पे बनाया है और उन्होंने इस पार्टी को बहुत आगे लेके वहाँ पे गए थे। अनफॉर्चुनेटली उनकी डेथ वहाँ पे हुई और उसके बाद जिस तरीके से पार्टी को कंट्रोल करने की कोशिश हो रही है, इसके बारे में काकी को वहाँ पे पता रहना चाहिए। यही बात यहाँ पे हम कहेंगे। किसको? सर्वदलीय ऑल पार्टी आज इनवाइट किया गया है। सवाल ये है कि क्या देश एनर्जी लॉकडाउन की तरफ आगे बढ़ रहा है, इसको लेकर सरकार से आपका कुछ चर्चा? नहीं, देश के लिए अगर सब पार्टी इकट्ठा आके कुछ सोल्यूशन निकाल रहे हैं तो अच्छी बात है, लेकिन आप एक चीज समझ लो कि ये सिचुएशन में हम कैसे आए वो भी थोड़ा देखने की बात है। अपने जो डिप्लोमेटिक रिलेशनशिप जो भी कंट्री के साथ जो अच्छे तरीके से रखने चाहिए थे वो हम रख नहीं पाए। हमने यूएस को मतलब अमेरिका को ज़्यादा इम्पोर्टेंस वहाँ पे दिया और अमेरिका को इम्पोर्टेंस ज़्यादा देने के कारण हमने जो आसपास के जो देश थे जिसमें ईरान भी वहाँ पे आता है उसके साथ हमने रिलेशनशिप खराब कर दिया। और वो रिलेशनशिप या डिप्लोमेटिक रिलेशनशिप प्रॉपर न रखने के कारण आज जो गरीब है, जो छोटा मोटा बिजनेस वहाँ पे कर रहा है, जिसका गैस से रिलेटेड है, अभी आगे जाके पेट्रोल का शॉर्टेज आने वाला है, डीजल का शॉर्टेज वहाँ पे आने वाला है, गैस का तो ऑलरेडी शॉर्टेज है और ये सिर्फ शुरुआत है। बहुत बड़ा वहाँ पे शॉर्टेज आने वाला है। गलती तो सरकार से हुई है, लेकिन लोगों के हित के लिए सब पक्ष साथ में आके अगर कोई सोल्यूशन वहाँ पे निकाल रहे तो वो स्वागत करने की बात है। भोंदू